MMB आहे, मग ते ताब्यात घ्या आणि उद्या आम्हाला एक दिवस त्रास झाला तरी आम्ही बघायला तयार आहोत. तिकडे नाही मॅम, त्यांना इकडे बोलवा प्लीज, आम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजे. या साईड काल हे बघा मॅडम, जीपीएस चे माझ्याकडे फोटो आहेत, ते तिथे फोटो पण काढायला गेले नाही, फक्त ते आम्हाला धमकी देत होते काल संध्याकाळी 6 वाजता तिथे, आणि 6 वाजल्यापासून त्यांना काळो पडला म्हणून ते जात नव्हते. हे अधिकारी असून तिथे बाजूला आम्हाला कारण होडी नाही, मग आता रात्री तुम्हाला होडी कशी मिळाली हो साहेब, कशी हो? तहसील मधील महिला व पुरुष ग्रामस्थ या ठिकाणी गेल्या सोमवारपासून 30 तारीख पासून वाळू विरोधात आंदोलन सुरू आहे, तरी पण प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा या खाडीत तहसील समोर खाडीत चालू असतो. काल या ठिकाणी 2 वाळू उपसा करणाऱ्या बोटी तहसील ग्रामस्थांनी पकडलेल्या होत्या. त्याची माहिती आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल मध्ये दिलेली होती. त्यावेळी जबाबदार अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी त्यांचा पंचनामा केला नाही. या खाडी क्षेत्रातले हरित न्यायालयाने खाडीतला वाळू उपशाचा पट्टा बंद ठेवलेला असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर अधिकाऱ्यांच्यामुळे या ठिकाणी वाळू उपसा चालू आहे. मुजोर जे वाळू उपसा करणारे व्यावसायिक आहेत त्यांची आम्हाला वाळूवर धमकी येत असते. त्याचबरोबर त्या धमकीची कुठलीही पोलीस प्रशासन आणि महसूल याची कुठलीही दखल घेत नाही. काल या ठिकाणी 2 वाळू भरलेल्या बोटी होत्या, त्यांच्या त्या ठिकाणी पंचनामा न झाल्यामुळे त्यांनी त्या बोटी रातोरात त्या दुसरीकडे पळवून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी आजपर्यंत या ठिकाणी कुठलाही प्रशासनाचा अधिकारी आमच्या आंदोलन सुरू आहे त्यावेळी भेट घेतली नाही आहे. आणि जर अशीच आमची त्याची कुठलीही दखल न घेतल्यास यापुढे अजून आमचं आंदोलन तीव्र होईल. या ज्या समोर ज्या महिला बसल्या आहेत, ज्या महिला बसल्या आहेत त्या महिला खाडीपात्रातून आंदोलन करतील, आणि तर त्यावेळी इतर काय दुखापत झाली किंवा अपघात घडला तर त्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहील. तहसील ग्रामस्थांचा जय असो, तहसील एकजुटीचा जय असो, गोपाल कृष्ण महाराज की जय. वाळू व्यावसायिक मुर्दाबाद, वाळू व्यावसायिक मुर्दाबाद.